जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर घेऊन येते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। ब्राह्मणांचा धर्म जाती मारवाडी, ब्राह्मणाचा धर्म जाती मारवाडी, धाना पेढेवाढी मेल्या मागे, धाना पेढेवाढी मेल्या मागे, सोवळा होऊन मानवा शिवेना, सोवळा होऊन मानवा शिवेना, खाईना पिईना राजरोष, खाईना पिईना राजरोष, बेटी व्यवहार शूद्राशी करना, बेटी व्यवहार शूद्रांशी करीना, उच्चिष्ट देईना अंत्यजास, बेटी व्यवहार शूद्राशी करीना, उच्चिष्ट देईना अंत्यजास, आर्य ब्राह्मण हा मानवा शोभेना, आर्य ब्राह्मण हा मानवा शोभेना, मार्गास लागेना ज्योती म्हणे, आर्य ब्राह्मण हा मानवा शोभेना, मार्गास लागेना ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते। ज्योतिबा म्हणतात की ब्राह्मण लोक जिवंत असताना समाजासाठी काही चांगले काम करत नाहीत, परंतु एखादा माणूस मेल्यावर श्राद्ध किंवा एखाद्या धार्मिक सोहळ्याच्या नावाखाली मारवाडी लोकांकडून धान्य पेढे घेऊन जेवणाचे कार्यक्रम करतात। धर्माच्या नावाखाली केवळ स्वार्थ साधला जातो। मोठे लोक धार्मिक सोहळे करतात, पण सामान्य माणसाशी प्रेमाने वागत नाहीत। ते स्वतः मात्र राजरोषपणे खाणे पिणे करतात। ते खालच्या जातींच्या मुलामुलींशी लग्न करत नाहीत। ते अंतज लोकांना उरलेले अन्न सुद्धा देत नाहीत। त्यांच्याशी तुच्छतेने वागतात। असे वागणारे आर्य किंवा ब्राह्मण खऱ्या अर्थाने मानवाला शोभणारे नाहीत। त्यांचा मार्ग मानवतेच्या आणि सत्याच्या मार्गाशी जुळत नाही। अशा प्रकारचे वर्तन मानवतेला शोभणारे नाही। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी महात्मा फुले यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।